नवीन वर्षामध्ये आपल्यापैकी अनेक जण संकल्प करतात, जिम जॉईन करतात. काही दिवस आपण मस्तपैकी व्यायाम करतो, मात्र हळूहळू गॅप व्हायला लागतो. गॅप थोडा वाढत जातो आणि आपलं जिम जाणं बंद होऊन जातं. याच्यामागे काही सायकोलॉजिकल कारणं आहेत, काही व्यायामाच्या चुका आणि काही अशा गोष्टी ज्या आपण टाळल्या तर आपली फिटनेस जर्नी कंटिन्यू होऊ शकते. पहिलं तर तुम्ही नवीन व्यायाम करत असाल, सुरुवात करत असाल तर रोज कदाचित व्यायामशाळेत नाही गेला तरी चालेल. 1-2 दिवस जा, एखादा गॅप घ्या, पुन्हा 2-3 दिवस कंटिन्यू जा, मग गॅप घ्या. याचं कारण असं की शरीराला मसल्सला सवय नसते. व्यायाम तुम्ही करता कारण तुम्ही संकल्प केला असतो. जिम्समधले इक्विपमेंट पण तुमच्यासाठी नवीन असतात, तुम्हाला करत राहावंसं वाटतं, पण त्याने तुम्हाला त्रास होतो, अंग दुखतं, दुसऱ्या दिवशी उठल्यावर तर खूपच त्रास होतो, मग गॅप होतो आणि कदाचित तो गॅप वाढत जातो. त्यामुळे व्यायाम सुरू करताना थोडा थोडा करून सुरू करा, त्याने तुमचा फिटनेस गोल अचीव व्हायला मदत होईल. व्यायामशाळा निवडताना पण थोडासा विचार करणं गरजेचं आहे. अनेकदा जिमसोबतच क्रॉसफिट असतं, सर्किट ट्रेनिंग असतं किंवा असे अनेक वेगवेगळे ट्रेनिंग असतात ज्याचं आपल्याला आकर्षण वाटतं, मात्र करायला गेलो तर ते जमत नाही, थोडा त्रास होतो. काही जणांना इंजुरीज वगैरे असतात, त्रास असतात शारीरिक, त्याच्यामुळे ते कंटिन्यू करताना त्रास होतो आणि मग असं वाटतं की नको, जिम वगैरे मला नाही जमणार, मी आपलं वॉक वगैरे करेन, योगा करेन, तिथे गॅप होतो. त्यामुळे या गोष्टी आपण टाळू शकतो. अनेकदा चांगली वेल इक्विप्ड जिम बघण्यासाठी आपल्याला थोडं लांब जावं लागतं, कारण आपल्या एरियात त्या नसतात. काही दिवस आपण उत्साहाने जातो, मात्र रोजचं ट्रॅव्हलिंग, पार्किंगचा प्रश्न असतो, तो वेळ येण्या जाण्यात जातो. हळूहळू आपलं मन त्याच्यातून उतरत जातं आणि गॅप होत जातो. त्यामुळे जिम जॉईन करताना या काही गोष्टींचा तुम्ही थोडासा अभ्यास करा, थोडासा विचार करा की आपली लाईफस्टाईल काय, आपण किती वेळ देऊ शकतो आणि व्यायाम सुरू करा. माझी खात्री आहे पूर्ण वर्षभर तुमची फिटनेस जर्नी छान सुरू राहील.